नमस्कार. इडली असू दे, डोसा, उत्तप्पम किंवा आप्पे असू दे, त्यांच्याबरोबर जी हिरवी चटणी खाल्ली जाते, ती आज आपण पाहणार आहोत आणि खूप अशी स्वादिष्ट, पटकन होणारी, कमी साहित्यात अशी ही चटणी तयार होते. त्यामध्ये काही नवीन-नवीन टिप्स पण मी सांगणार आहे. त्या वापरल्याने त्याचा स्वाद अजून वाढेल आणि साहित्य कृती नेहमीप्रमाणे सोबतच सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चटणी जार घेतलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी मी फुटाणे घेतलेले आहेत. फुटाण्याऐवजी तुम्ही फुटाण्याची डाळ असते ती वापरली तरी चालेल. ज्या वाटीने मी फुटाणे घेतलेले आहेत त्याच वाटीने 2 वाट्या मी ओल्या नारळाचे काप म्हणजे तुकडे घेतलेले आहेत. 3 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त घातल्या तरी चालेल. थोडेसे आलं आणि थोडेसे लसूण मी घेतलेले आहे. साधारणतः 7 ते 8 पकड्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर मी घालणार आहे आणि थोडेसे पाणी टाकून जाडसर असं मी वाटून घेणार आहे. पाण्याऐवजी तुम्ही दह्याचा किंवा ताकाचा वापर केला तरी चालेल, त्याने अजून स्वाद वाढेल. चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा थोडंसं मी पाणी घालणार आहे. तुम्हाला जसं घट्ट पातळ हवी आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. पुन्हा मी मिक्सरमधून छान बारीक पेस्ट अशी होईल असे मी करून घेतलेले आहे बारीक. तुम्ही पाहू शकता. आता त्यामध्ये फोडणी घालायची आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये मी ती पेस्ट काढून घेतलेली आहे आणि आता मंद आचेवरती तडका पॅन ठेवून तो गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे मी साधारणतः तेल टाकलेलं आहे. तेलही गरम झालेलं आहे. 1 टीस्पून मोहरी टाकलेली आहे. 2 लाल सुक्या मिरच्या तिखट असतात त्या मी टाकलेल्या आहेत. आता गॅस बंद केलेला आहे जेणेकरून फोडणी आपली जळू नये म्हणून. अर्धा टीस्पून हिंग टाकून घ्यायचं आहे आणि आता छान ते मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झाल्यानंतर आपली जी फोडणी आहे तयार केलेली ती आपल्याला जी पेस्ट बनवली होती त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. फोडणी टाकून घेतल्यानंतर छान असे मिक्स करायचा आहे. तो मिक्स केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं लिंबाचे 2-3 थेंब टाकले तरी चालेल. अशा प्रकारे छान अशी आपली हिरवी चटणी अप्रतिम लागते, स्वादिष्ट लागते अशी तयार झालेली आहे. तुम्हा सर्वांना रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.